जनतेचा आवाज 24/7 न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। माननीय संजय पाटील घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारांनी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय येथे फळे वाटप कार्यक्रम संपन्न केला। अनेक गरजू लोकांना अन्नदान आणि फळे वाटप केले आहे। अनेक मूकबधीर शाळेवरती जाऊन फळे व अन्न वाटप केले। संजय पाटील घोगरे यांना वाढदिवसानिमित्त सर्व नागरिकांनी आणि मित्रपरिवारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। नांदेड दक्षिणचे युवा नेते भावी आमदार संजय पाटील घोगरे हे जनसामान्यांचा बुलंद आवाज, एक लढवय्या योद्धा, युवकांना आपलंसं वाटणारं नेतृत्व, सच्चा आणि प्रामाणिक असणारा नेता, लोककल्याणासाठी सदैव अग्रेसर असणारे नेते म्हणून सर्व परिचित आहेत। मार्गदर्शक आदरणीय संजय पाटील घोगरे यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या हातून सदैव जनकल्याण घडत राहो हीच जनतेकडून अपेक्षा। जनतेचा आवाज 24/7 न्यूज साठी संपादक प्रदीप मगरे, नांदेड। या वाढदिवसामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तसेच शासकीय हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठे भव्यदिव्य असं या ठिकाणी वाटप केलेलं आहे। निश्चितच आमच्या सर्वांचे नांदेड दक्षिणचे युवा नेते, आमच्या युवकाचे हृदय सम्राट आदरणीय संजय पाटील घोगरे यांचा आज वाढदिवस सर्व मित्रपरिवारच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जिजाऊनगर वाडीपाटी या ठिकाणी सुद्धा वसतिगृहामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनाथ आश्रमामध्ये त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला। या ठिकाणी शासकीय रुग्णालय नांदेड या ठिकाणी अतिशय सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी फळाचं वाटप सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी वार्ड टू वार्ड, गेट टू गेट गेल्यासारखं या ठिकाणी जाऊन आम्ही आदरणीय संजय पाटील घोगरे यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीने नांदेड दक्षिणच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी साजरा केला आहे। निश्चितच भाऊला या ठिकाणी सर्व मित्रपरिवाराच्या वतीने नांदेड दक्षिणच्या वतीने सर्व भाऊला या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद। मला आनंद वाटतो आणि हा कार्यक्रम माझ्या मित्रपरिवाराने आयोजित केलेला आहे की आपल्या इथं अनाथ बाळांचं जे हे आहे वाडीपाटी आश्रम आहे, त्या जागीसुद्धा माझ्या मित्रपरिवाराने तिथं गैरसोय होऊ नये म्हणून एक म्हणजे कूलर भेट दिलेली आहे वाढदिवसानिमित्त। आणि आपल्या ग्रामीण म्हणजे दवाखान्यामध्ये त्यांनी फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता, त्यानिमित्त आज फळ वाटप केलेलं आहे त्यांनी। तरी मी सर्वांचे, माझ्या मित्रपरिवाराचे आभार मानतो की माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध उपक्रम राबविल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो।